म्हणजे काय बोलू नंतर बोलू. चल उठ. आपल्यात काहीही घडलं तर म्हणजे आणि काहीच दिवस उरलेत कशासाठी काय बोलतायत या संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीतय सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीतय सेवा कुटुंबाची. हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पुण्य जा ओ पवार तेजदे ये थंड किती मोठ्यानं ओरडतं रे हा माहिती ना असं मोठ्यानं ओरडलं की माझ्या कानाला त्रास होत होती आणि एकच कान शाप होती सगळ्या घोळ कानामुळे झाले. हा एवढं हरिमुखे म्हणा म्हणले तुम्हाला हाका मारल्या तरी तुमचं हुक अचू नाही. हा कसली एवढी विचारत आहे. काय नाही काल रात्री तुझी वहिनी काय बोलली काहीच अर्थ लागत नाहीये. इंग्लिश मध्ये बोलले असतील. मी सांगतो तुम्हाला काय बोलले असतील. त्या म्हणल्या असतील तेज प्रताप मिस्टर यू अंडरस्टँड नो युअर कान अंडरस्टँड नो. ते तुमचे यू झालं झालं का अजून येते बाहेर मारा. आमची प्रतिभा तुम्ही मारून टाका. का बस असलं काय बी नाही थंड. त्या मला रात्री विचारत होत्या म्हणजे लग्नाच्या आदल्या रात्री आम्ही जे भेटलो होतो ना तो विषय काढलाय त्यांनी आणि विचारत होत्या की तुला सगळं आठवत आहे ना. आणि हे तर त्या रात्री मला काहीच ऐकू गेलं नाही रे. अजून ते झंगट माग आहेच का तुमच्या. तरी मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला सांगतोय त्यांना तुम्ही हा तर तू सांग मला शहाणपणा. त्याच्यात तुम्हाला खरंच म्हणजे जरा पण म्हणजे कायच म्हणजे कसलाच क्लू नाही. म्हणजे एक वाक्य पण आठवत नाही. एक वाक्य राहू दे अर्ध वाक्य. नाही ना एक काम करा तुम्ही खरं सांगून टाका. काय सांगू काय सांगू की मी केवढा आहे नाही मला एका कानी ऐकू येत नाही हे सांगू काय काय पण बोलते. पण मला एक कळत नाही थंड की त्या असं का बोलल्या की आपल्यात काही जरी झालं तरी आपली मैत्री परमनंट राहणार. आणि असं पण बोलल्या की आता काहीच दिवसांचा तर प्रश्न या सगळ्याला काय अर्थ आहे थंड आणि कशासाठीच काहीच दिवस राहिलेत. आता ते वहिनी साहेबच सांगू शकतील. म्हणजे त्यांच्या मनातलं ओळखायला मी म्हणजे तुम्ही काय मन कवडं नाही ना. सगळा घोळ ना त्या दिवशी मला काय ऐकू आलं नाही ना त्यामुळे झाले. थंड शोध घ्यायला पाहिजे. वेगळं काय होणार असेल तर सगळं अवघडून बसेल रे. मी काय म्हणतो तुम्ही मला 2 हाना तर माझा ऐका. एकदा ऐका
आत्ता जर तुम्ही त्यांना खरं खरं सांगितलं की नाही, म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या एक कानाचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला त्या दिवशी काय ऐकायला आलं नाही, तर त्या तुम्हाला खरं खरं सांगतील. म्हणजे ते खरं खोट्याचा प्रॉब्लेमच मिटून जाईल. म्हणजे ऐका तुम्ही, हे बघा, तुम्ही कल कळेशो आज, आज कळेशो अभि, आणि आता कळेशो. काही बोलत असते काय तू थंडर. आता कुठं आमचं जरा चांगलं चाललंय रे, आणि तू म्हणतो की हे सगळं सांग. त्यांना काय वाटेल, त्या काय विचार करतील.